ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. बरोबर. मग ही कमी असणं चांगलं की जास्त असणं चांगलं? शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, ईसीचा एक थोडक्यात आणि ढोबळ अर्थ तुम्हाला मी सांगतो. जे काही खतं आपण वारंवार जमिनीमध्ये टाकतो, जमिनीमध्ये टाकल्यानंतर समजा 100 किलो तुम्ही खत टाकलं, 100 किलो खत टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळून मुळाद्वारे पिकामध्ये काही टक्के खत गेलं असेल आणि जे काही खत तुमच्या जमिनीमध्ये शिल्लक राहतं ते खत म्हणजे, आणि ते पण पाण्यामध्ये विरघळणाऱ्या स्वरूपात असलेलं क्षार म्हणजे तुमची ईसी. आता काय होतं, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आपण पण वाढवत असतो. तेच मला सांगायचं आता, की आता आपण ह्या वेळेला टाकलं खत 100 किलो टाकलं, त्यातलं 60 किलो झाडांनी वापरलं आणि 40 किलो जमिनीत राहिलं. पुन्हा पुढच्या वेळेला आपण 100 किलो टाकलं, पण पुढच्या वेळेला आपण ज्या वेळेला 100 किलो टाकू त्यातलं 30 किलो झाड उचलतं आणि बाकीचं 70% तसंच राहतं. म्हणजे पहिले 40% आणि नंतर ते 70% जे जमिनीमध्ये अतिरेक, जे क्षार तुमच्या जमिनीमध्ये गेलेले आहेत ते नंतर तुमची जमीन खराब व्हायला कारणीभूत होतं. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला रासायनिक खतांचा आपण वापर करायचा तेव्हा संतुलित हा शब्द आपण वारंवार जे म्हणतो त्याचं कारणच आहे की ज्या वेळेला आपण रासायनिक खतांचा वापर करतो त्यावेळेला नवीन पीक घेण्यापूर्वी वर्षातून एकदा तरी आपल्याला माती परीक्षण करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये एक क्षारांचं प्रमाण आपल्याला कळेल आणि त्याच्यानुसार पुढचं जे काही खतांचा वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल.